आपला महाराष्ट्र स्वातंत्र्य, समता, बंधुतेची ही तेजोमय भूमी. परंतु आपल्या याच महाराष्ट्रात एक असा घटक आहे जो वर्षानुवर्ष निराशेच्या खोल अंधारात ढकलला गेलाय. आपला शेतकरी. पण गेल्या काही वर्षांमध्ये मात्र शेतीचं हे चित्र बदलू लागलंय. आज कर्जमुक्त होणं किंवा आपल्या दारात कोण माणूस येत नाही, आपल्याकडे कोणाला सावकार येत नाही आणि आपल्याला कोणाचं देणं नाही, हे म्हणाल जी शांत झोप येते ती शांत झोप अनुभवली आम्ही ह्या 2 वर्षामध्ये. आम्ही 2.5 लाखाचा FD केला तर बँकेमध्ये. तर बँकेचे मॅडम आम्हाला म्हणाल्या की ताई सगळे कर्ज मागायला येतात, तुम्ही FD पहिल्यांदा करताय. या वहिनीने गाडी घेतली, आईनं विहिरीचं काम चालू केलं, यांनी घराचं काम चालू केलं, मला 1 ग्रॅम सोनं भेटलं. हे शक्य होऊ शकलं ते एकाच गोष्टीमुळे, गटशेती. निमित्त होतं पाणी फाउंडेशनने आयोजित केलेली गटशेतीची एक स्पर्धा, सत्यमेव जयते फार्मर कप. गटशेतीचं हे अफाट सामर्थ्य माननीय मुख्यमंत्र्यांनी जाणलं आणि केली एक ऐतिहासिक घोषणा. निश्चितपणे सांगतो की शेती, जलसंधारण वगैरे या सगळ्या क्षेत्रामध्ये आमचे काम करणारे किमान 1 लाख लोक महाराष्ट्रामध्ये. ही 1 लाखाची फौज ही तुमच्या पाठीशी आम्ही उभी करतो. शासनाच्या भक्कम पाठबळामुळे यंदा 2026 मध्ये सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा होत आहे अख्ख्या महाराष्ट्रात. हे आव्हान पेलण्यासाठी कृषी विभाग आणि उमेदच्या वरिष्ठ नेतृत्वाने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचे खंदे कार्यकर्ते मैदानात उतरले. गावोगावी जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना फार्मर कपच्या निवासी प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं. याच अथक प्रयत्नांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रभर तब्बल 33,000 शेतकऱ्यांनी फार्मर कपचं निवासी प्रशिक्षण घेतलं. जागोजागी गटबांधणी होऊ लागली आणि तब्बल 18,000पेक्षाही जास्त शेतकरी गट यंदा तयार झालेत. 2.5 लाख शेतकरी कुटुंब गटशेतीच्या मैदानात उतरलेत. गटशेतीतून शेतीचा खर्च कमी करत उत्पादन वाढवण्यासाठी आता पुढचं महत्त्वाचं आव्हान आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवारापर्यंत शेतीचं ज्ञान पोहोचवणं. शेतीच्या तंत्रशुद्ध पद्धती म्हणजेच SOPचं तंतोतंत पालन होईल याकडे बारकाईने लक्ष देणं. पण महाराष्ट्रासारख्या एवढी विशाल व्याप्ती असलेल्या राज्यात प्रत्येक तालुक्यातील एकूण एका शिवारापर्यंत पोहोचणं शक्य होईल तरी कसं? हे साध्य करण्यासाठी यावर्षी आपल्या कामाच्या पद्धतीत पाणी फाउंडेशनने एक अत्यंत महत्त्वाचा बदल केलाय. स्वीकारली आहे एक अनोखी फिजिकल प्लस डिजिटल अशी फिजिटल कार्यप्रणाली. या अंतर्गत प्रत्येक शेतकरी गटासोबत दर आठवड्याला कमीत कमी एकदा थेट शेतातून एक व्हिडिओ कॉल घेतला जातो. शेतकरी गटांचे मेंटर्स अर्थात कृषी विभाग आणि उमेदचे सहकारी SOP दूत बनून व्हिडिओ कॉलद्वारे शेताची पाहणी करतात. अगदी पूर्व मशागतीपासून योग्य निविष्ठांकडेही लक्ष देतात आणि प्रत्येक टप्प्यावर पिकाची बारीक पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. यासोबतच पिकांच्या कॅलेंडरप्रमाणे संपूर्ण हंगामभर प्रत्येक टप्प्यावर दर आठवड्यात कोणती SOP नेमकी कशी आणि कधी करावी याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व महत्त्वाच्या पिकांसाठी तब्बल 300 फिल्म्स तयार करण्यात आलेत. या संपूर्ण हंगामात तब्बल 2 लाख SOP व्हिडिओ कॉल्स होणार आहेत. यातले पेरणीपूर्व 61,530 कॉल्स आत्तापर्यंत पूर्ण झाले सुद्धा. आणि आता या फिजिटल कार्यप्रणालीचा फिजिकल भाग म्हणून टीम पाणी तसेच कृषी आणि उमेदचे शेतकरी गटांचे मेंटर्स गावोगावी प्रत्यक्ष शिवारात जाऊन विविध गटांना भेटी देत आहेत. ही फिजिकल भेट म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी जागीच दूर करण्याची सुवर्णसंधी आहे. यासोबतच 36 पिकांसाठी दर आठवड्याला डिजिटल शेतीशाळा सुद्धा सुरू आहेत. या शाळांमध्ये कृषी विद्यापीठातील 130 शास्त्रज्ञांची एक भली मोठी फौज शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तर देते.
ही डिजिटल कार्यप्रणाली जर आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने यशस्वी ठरली तर आम्हाला आशा आहे की भविष्यात शेतमालाचं मूल्यवर्धन करणं, मूल्य साखळी निर्माण करणं, पीक विमा, बाजारपेठ, शेतीपूरक व्यवसाय यांसारख्या शेती संलग्न विषयांवर काम करण्यासाठी सुद्धा एक महामार्ग सापडेल. आम्हाला विश्वास वाटतो की आपण सारे जिद्दीने आणि हिमतीने हा हंगाम गाजवून सोडत घडवूया बळीराजाचा बलशाली महाराष्ट्र.